सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणावर भाष्य केलंय। हुंडामुक्त महाराष्ट्र कसा होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी जुलै महिन्यापासून पुढचं 1 वर्ष संपूर्ण शाळा आणि कॉलेज संस्था मिळून हुंडा विरोधी मोहीम सुरू करणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। वैष्णवी हगवणे प्रकरणावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात पाहूया। जुलै महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात पुढचा 1 वर्ष जमेल तितके कॉलेजेस संस्था या संघटित करून पूर्ण ताकदीने हुंडा विरोधात मोहीम आपल्याला सगळ्यांना मिळून चालवायची आहे। आता आपण लग्नाला जेव्हा आमंत्रण येईल ना तेव्हाच आपण विचारायचं हुंडा किती दिला। जो हुंडा घेईल किंवा देईल अशा कुठल्याही लग्नाला जायचं नाही। रुखवत जे दाखवतात ना तिथे गाडी बिडी दिसली तर विचारायचं गाडीचे पैसे कोणी दिले। दुर्दैव ज्या कुटुंबाचे हगवणे कुटुंबाचे आणि आमचे 5 दशकाचे कौटुंबिक संबंध, आता जी कुटुंब सुशिक्षित आहे शिकलेलं आहे त्यांच्या मुली सुना लेकी सगळ्या शिकलेल्या आहेत अशा घरामध्ये तुम्ही जर दरवेळीच मुलगी माहेरी गेल्यावर म्हणला की आता तू आलीस तर काय घेऊन येणार, आता गाडी घेऊन ये, काय नाही तर मला धक्काच बसला सांगितलं तो 1.5 लाख रुपयाचा मोबाईल घेऊन ये। तुला मोबाईलवर बोलायचं तू हिमतीने ने ना, सासऱ्याला कशाला सांगतोय मोबाईल पाहिजे। एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिन मध्ये। या बातम्यांसह पाहत रहा एबीपी न्यूज।